बाहेरच गेली असणार आहे कुठेतरी. आपण तिला बाहेर शोधूया. मामा, तुम्ही घरीच थांबा आणि जर सापडली तर आम्हाला फोन करून कळवा. प्रीतम, जा गाडीची चावी आण. चला पटापट. चल लवकर. आणि तुम्हाला सापडली तरी फोन करून हो सांगा. हो. दादा, पारू. चल राणी, धंद्याचा टायमिंग झालाय. होणी केली पाहिजे. पहिलं तुला स्वच्छ धुवून घेतो, मग कापायला घेतो. गेटच्या बाहेर जाऊन बघू. दादा, मला सांगा, वैजू इथं बाहेर आलती का? मी काय विचारतोय, वैजूला बंगल्याच्या बाहेर जाताना बघितलं का तुम्ही? नाही. आता कुठे शोधायची हिला? आता आतमध्ये पण नाही, बाहेर पण आली नाही. आता ह्या वैजूला शोधायची म्हणजे कुठे शोधायची? काय मारुती कळत दादा, काळजी करू नको. वैजू सापडेल आपल्याला. गावा सापडेल. आपण सगळीकडे बघितलं ना. शोधू आपण. हा, सापडेल ती. असेल इथेच कुठेतरी. मारुती मामा, ते मी आपल्या वैजूला बघितलंय. काय? तू पाहिलं वैजूला? अरे मग मगापासून का नव्हता सांगत? बरं आता कुठे आहे वैजू? हो, त्या दामिनी मॅडमनी. मला सांगा, या बकरीला घेऊन जाऊन तुम्ही काय कराल? मटणाचा धंदा आहे आपला. कापणार आणि काय करणार? दामिनी मॅडमनी. अरे देवा. काय सांगताय काय दादा? मारुती दादा, मला हे पारूला कळवायला हवं. नाही नाही, तिला अजिबात फोन करू नका. तिला लय टेन्शन आहे. मारुती दादा, तिला कळायला तर हवं ना. ती करतील काहीतरी. किर्लोस्कर तर मी होणारच. आणि मी किर्लोस्कर झाले ना की मग या फॅमिलीचं एक वेगळं स्टँडर्ड डेव्हलप करेल. बघू, घोडा मैदान फार दूर नाहीये. एनिवे, या वेळेस काही स्पेशल माती नाही ना खाल्लीस तू? नाही, नाही म्हणजे तो बुचर ट्रस्टवर्दी होता ना. खास आहे आणि अगदी विश्वासातला. म्हणजे आत्तापर्यंत त्या बकरीचं मटण तयार झालं असेल. इनफॅक्ट यायला हवं होतं. अजून कसं आलं नाहीये? एक मिनिट. हॅलो. हा, हो, थँक्यू सो मच. तुम्ही एक काम करा, इकडे नको, तुम्ही त्या मारुतीच्या घरी पाठवा. मी तिथे आले लगेच. हा, ओके, थँक्यू सो मच. बाय. बघितलंस, काम डन. त्या बकरीचं मटण तयार होऊन आलं सुद्धा. आता तेच मटण मी त्या पारूला शिजवायला सांगते. आलेच मी. ओके बकरी, इकडून पण पैसे आणि तिकडून पण पैसे. हो हो हो, मटण मला मूर्ख आहे का? त्यांनी पिशवीत काय दिलंय मग? ही काय मस्करी आहे? हा? दामिनी काकू, अगं मस्करी नाहीये ही. हे ना फळ आहे. तू आज जे काही केलंयस ना त्याचं. ए प्रीतम, मी ना काकी आहे तुझी. तू वयाचं नाही, निदान नात्याचं तरी भान ठेव. तो लहान आहे पण तुम्ही तर मोठे आहात ना. मग तुमच्याकडून इतकी मोठी चूक कशी काय घडली?
मुळात काकू, वैजूला पारूच्या दारातून घेऊन जाण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही चोरी केली आहे काकू आणि जाऊन वैजूला मटणवाल्याकडे विकलात. ही फक्त चूक नाहीये, हा गुन्हा आहे. एक मिनिट आदित्य, मला सांग, ही बकरी मी यापूर्वीच बंगल्याच्या शिस्तीनुसार बंगल्याच्या बाहेर सोडून आले होते, ही परत यांनी आत आणली. मग यांना शिक्षा व्हायला नको आणि तू उलट मला बोलतोयस का? वहिनी प्रत्येक वेळी सांगत असतात ना किर्लोस्करांचे नियम, शिस्त, प्रतिष्ठा, सन्मान. आणि आता ना तुम्ही सगळे या गुन्ह्यात सामील झालाय. तुम्हाला जी काही उत्तरं द्यायची आहेत ना आता तुम्ही वहिनींना द्यायची.